people's issues must not be raised. That is the sole agenda of the government, and the government is being run to protect the interest of 4 or 5 people, and the government, this dictatorship is being run in the interest of 2 or 3 big business people by 2 people. एक मिनट अरे सिद्धार्थ एक मिनट, अशोक जी कुछ बोलेंगे। राहुल जी ने जो कहा उसका आप समझ रहे हैं कि देश में क्या हालात हैं। किसी ने हमने कल्पना नहीं की थी कि कभी ये वक्त भी आएगा जब जम्मू कश्मीर समाप्त होते हुए देखना पड़ेगा लोगों को। जिस रूप में दर्जा उड़ रही है संविधान की, कोई कल्पना नहीं कर सकता। महंगाई हो, बेरोजगारी हो, जीएसटी हो, जो कुछ भी हो रहा है देश के अंदर, सुनवाई करने वाला कोई नहीं है। ऐसा पहली बार हो रहा है। आज अगर विधानसभा चलती है तब भी हम लोग डीएलओ की मीटिंग नहीं कर पाते जिले के अंदर। विधायकगण, माननीय विधायकगण असेंबली भेजी है, और यहाँ पर आप देखिए खड़गे साहब को, सोनिया जी को, पार्लियामेंट चल रही है और आप बुला रहे हो। इसलिए मैंने उस वक्त कहा था कि ईडी का आतंक है देश के अंदर, आतंक है। ईडी, इनकम टैक्स, सीबीआई। राहुल जी के नेतृत्व में हम लोग गए थे वहाँ सीबीआई के दफ्तर के बाहर रात को 2 बजे, 2:30 बजे। आज तक सुना था कि सीबीआई छापे डालती है पुलिस पर। पहली बार पुलिस छापा डाल रही थी सीबीआई पर। तो देश में जो कुछ हो रहा है वो खतरनाक खेल हो रहा है। डेमोक्रेसी खत्म हो रही है। अब समय आ गया कि जनता को भी आगे आना पड़ेगा। आंदोलन कांग्रेस कर रही, विपक्षी पार्टियां कर रही है। जहाँ जिनको सूट करे वो साथ दे, वरना खुद के जो हमारे संगठन है, एनजीओ है, एक्टिविस्ट है, उनको भी कोई तरीके से सरकार के खिलाफ खड़ा होना पड़ेगा। मैं निवेदन करना चाहता हूँ। आज जो ये आह्वान किया गया पूरे देश भर के अंदर, लोगों को महसूस हो रहा है कि कितनी भारी महंगाई है, बेरोजगारी से हाहाकार मचा हुआ है युवाओं के अंदर। जीएसटी का जो नए कारनामे हो रहे हैं रोज के रोज, वो आप देख रहे हो। तो समय आ गया कि मीडिया को भी हिम्मत दिखानी पड़ेगी। जब जनता आगे आ रही है, मीडिया हिम्मत नहीं दिखा सकती। जनता आगे आ रही है, उसी प्रकार से मीडिया के मालिकों के ऊपर जो दबाव है, इनकम टैक्स का, ईडी का, सीबीआई का, उसको भी छोड़ना पड़ेगा। नेशनल हेराल्ड भी अखबार है वो। जब अगर एक न्यूज़पेपर पे हमला हो सकता है तो कभी किसी पे भी हो सकता है, दिमाग में रखिए बात को। आज मीडिया के सामने बहुत बड़ा चुनौती है कि वो बोल नहीं पा रहा है। बोलना चाहिए उसको। राहुल ठीक कह रहे हैं, वो हिम्मत नहीं दिखा पा रहा है। हिम्मत अपनी दिखाएंगे तो एक बात मैं कह के अपनी बात समाप्त कर देता हूँ। जो आपके मेरी बातें कहने की मेरे पास बहुत सारी, पर राहुल जी बैठे हैं, तो मैं खाली एक बात आपको कह के अपनी बात समाप्त करना चाहता हूँ। जो मार्टिन लिनोमन ने कहा था, जब जर्मनी में हिटलर की तानाशाही हुई थी और विपक्षी बुद्धिजीवी, सामाजिक कार्यकर्ता, पत्रकार, अल्पसंख्यक को निशाने पर लेने लगे, वहाँ की जनता चुप रही, सोचती रही राजनीति की लड़ाई। 45 में जब जर्मनी हिटलर की तानाशाही चलने के कारण पूरा बर्बाद हो गया जर्मनी, वहाँ के लोगों को बहुत पछताना पड़ा। अगर समय रहते हुए लोकतंत्र के लिए आवाज उठाई जाती तो शायद देश बर्बाद नहीं होता। बाकी तो आगे बातें कहने को बहुत सारी है, उन्होंने बहुत सारी बातें कही है। कहने का मतलब आज अगर चुप रहेंगे तो हमें इतिहास माफ नहीं करेगा। ये मैं कहना चाहता हूँ, निवेदन करना। एक बात कह के मैं फिर बात खत्म कर रहा हूँ। पंडित नेहरू और जो जमाना था वो जमाने का, उनको मैं याद देना चाहता हूँ, मोदी जी को और इनके आरएसएस के इनके आकाओं को। राष्ट्रीय ध्वज जो है, एक पैरा पढ़ के मैं बात करूँगा। हिंदुस्तान के राष्ट्रीय झंडे को अभी मैंने फहराया है। पंडित नेहरू कह रहे हैं, अभी मैंने फहराया।
रहता है। का क्या मतलब है? ये हिंदुस्तान की आज़ादी के प्रतीकों में से एक है, ये हिंदुस्तान की एकता का प्रतीक है। लेकिन याद रखिए, जब किसी मुल्क का झंडा फहराया जाता है तो वह फिर तब तक नहीं झुकने दिया जाता है जब तक कि मुल्क के अंदर एक भी आदमी जिंदा रहता है, एक भी आदमी जिंदा रहता है। आज आप लोग इस मौके पर इकट्ठे हुए हैं जबकि राष्ट्रीय कांग्रेस अपना सबसे ज्यादा महत्वपूर्ण अधिवेशन कर रही है और मुल्क की आजादी के लिए। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची पत्रकार परिषद आणि भारत जोडो अभियान सुरू केलं जाणार आहे। यानंतर पुढच्या बातमीकडे वळतोय। संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना आज ईडीच्या कार्यालयामध्ये येण्याबाबत समन्स बजावण्यात आलं होतं, परंतु वर्षा राऊत आज नाही तर उद्या ईडीच्या कार्यालयामध्ये हजेरी लावणार आहेत। ही आत्ताची सगळ्यात मोठी बातमी। संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलेलं होतं आणि या पती पत्नींची समोरासमोर चौकशी होणार। त्यासाठी वर्षा राऊत यांना आज ईडीच्या कार्यालयामध्ये येण्याबाबत समन्स बजावण्यात आलेलं होतं, मात्र वर्षा राऊत आज नव्हे तर उद्या ईडीच्या कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजेरी लावणार आहेत। ही आत्ताची मोठी बातमी। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्या सोबत आहेत। सुस्मिता, वर्षा राऊतांना समन्स बजावण्यात आलेलं होतं, त्यानंतर काय काय घडलंय? खरं तर वर्षा राऊत यांना पत्राचा घोटाळा प्रकरणी अशा पद्धतीचे समन्स बजावण्यात झालेलं होतं, ज्यानुसार आज 11 वाजेपर्यंत बलाड पियर येथील ईडीच्या कार्यालयात त्यांनी येणं अपेक्षित होतं, परंतु वकिलांशी सल्लामसलत झाल्यानंतर वर्षा राऊत यांनी निर्णय घेतलेला आहे की त्या आजऐवजी उद्या ईडी कार्यालयामध्ये जाऊन पोहोचणार आहेत। आणि याच ईडी कार्यालयामध्ये त्यांना पत्राच्या प्रकरणी जे आर्थिक व्यवहार झालेले होते, साधारणपणे 2 कोटी रुपये हे 2 वेगवेगळ्या खात्यांमध्ये वर्गीकृत करण्यात आलेले होते आणि हे कशा पद्धतीने पाठवले आणि या पैशाचा मुख्य स्रोत काय होता याची सुद्धा विचारणा वर्षा राऊत यांना ईडीच्या अधिकाऱ्यांकडून होणं अपेक्षित आहे। बरं, मात्र आज हजर न राहण्यासाठी काय कारण देण्यात आलंय? मुळात ज्यावेळेला अशा पद्धतीनं समन्स बजावण्यात येते त्यावेळेला वकिलांचा सल्ला घेतला जातो आणि वकिलांचा सल्ला घेऊनच पुढचा निर्णय घेण्यात येतो। त्याच्यामुळे एका ठराविक 48 तासांच्या आत तुम्ही ईडी कार्यालयामध्ये पोहोचणं किंवा 24 तासाच्या आत ईडी कार्यालयात पोहोचणं हे आवश्यक असतं आणि त्याकरता जर एखादा व्यक्ती उपस्थित राहत नसेल तर त्याबाबतचं कारण सुद्धा वकिलांच्या मार्फत ईडीला देण्यात येतं आणि ती कायदेशीर पूर्तता झालेली असावी याच करता वर्षा राऊत यांच्याकडनं ही भूमिका घेतली गेली असेल। आणि ज्या वेळेला अशा पद्धतीनं समन्स बजावल्यानंतर एखादी व्यक्ती कार्यालयात जाते त्यावेळेला जबाब नोंदवला जातो आणि जबाबामध्ये जे काही नोंदणीकृत एव्हिडन्स म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं आणि या एव्हिडन्सला कोर्टात सुद्धा सादर केलं जातं। त्या उद्देशानं सुद्धा बरोबर सुस्मिता, म्हणजे आज नाही तर उद्या वर्षा राऊत ईडीच्या कार्यालयामध्ये जातील आणि त्यांची तिथे चौकशी होईल। या सगळ्याचे अपडेट आपण घेत राहू। तुर्तास धन्यवाद। आणि आता थेट जाऊयात राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेत। क्योंकि सरकार ने अपने लोग इंस्टीट्यूशंस के अंदर बैठा रखे हैं। हिंदुस्तान का आज हर इंस्टीट्यूशन इंडिपेंडेंट नहीं है। हिंदुस्तान का हर इंस्टीट्यूशन आज आरएसएस के कंट्रोल में है। आरएसएस का एक व्यक्ति हर इंस्टीट्यूशन में बैठा है। तो हम एक राजनीतिक पार्टी से नहीं लड़ रहे हैं, हम हिंदुस्तान के पूरे इंफ्रास्ट्रक्चर के खिलाफ लड़ रहे हैं। जब हमारी सरकार होती थी इंफ्रास्ट्रक्चर न्यूट्रल रहता था, हम इंफ्रास्ट्रक्चर को कंट्रोल नहीं करते थे। 2 राजनीतिक पार्टियों की लड़ाई होती थी, 3 राजनीतिक पार्टियों की लड़ाई होती है। आज इंफ्रास्ट्रक्चर सरकार का पूरा एक पार्टी के साथ है। फाइनेंशियल इंफ्रास्ट्रक्चर उनके साथ है। अगर कोई दूसरी पॉलिटिकल पार्टी को सपोर्ट करना चाहे उस पर ईडी लगा दी जाती है, सीबीआई लगा दी जाती है, धमकाया जाता है, डराया जाता है। तो फाइनेंशियली मोनोपोली है बीजेपी की, आरएसएस की, इंस्टीट्यूशनली मोनोपोली है। इसीलिए ऑपोजिशन इफेक्टिवली अग्रेसिवली खड़ी हो रही है, बट इंपैक्ट जो होना चाहिए वो दिख नहीं रहा है। महंगाई है लेकिन उतनी नहीं है जितनी यूपीए सरकार के वक्त थी। 7% इन्फ्लेशन
this is just complete nonsense. आज सबसे ज्यादा अनएम्प्लॉयमेंट हिंदुस्तान में, महंगाई बढ़ती जा रही है, गैस सिलेंडर की प्राइसेस बढ़ती जा रही हैं। पता नहीं, शायद मतलब फाइनेंस मिनिस्टर को मतलब ये आंकड़े दिख ही नहीं रहे हैं, या उनको बताया गया है कि बस बोलते जाइए, बट ये रियलिटी नहीं है। आप किसी भी कस्बे में चले जाइए, किसी भी गांव में चले जाइए, किसी भी शहर में चले जाइए, पूछिए महंगाई की क्या हालत है, आपको बताएंगे कि सबसे ज्यादा आज महंगाई है। तो देखिए, रियलिटी एक है और परसेप्शन एक बनाया जाता है, ठीक है। कहते हैं स्टार्टअप इंडिया, ठीक है, पूरा ट्रांसफॉर्मेशन कर दिया। आप मुझे दिखाओ स्टार्टअप इंडिया है कहां? स्टार्टअप इंडिया लोगों को फायर कर रहा है, निकाल रही है स्टार्टअप्स, लोगों को सड़क पे फेंक रही हैं। कोविड में हिंदुस्तान में कोई नहीं मरा। हेल्थ मिनिस्टर आपको कहेंगे कि हिंदुस्तान का परफॉर्मेंस दुनिया के सब देशों से बेहतर था। यूएन आपको कह रहा है कि 5 मिलियन पीपल हैव डाइड, हिंदुस्तान की सरकार कह रही है नहीं, वो झूठ बोल रहे हैं। गुजरात में आप जाएंगे, वहां पे मतलब लाशों के ढेर लग गए थे। गंगा में आपने देखा लाखों लोग मरे, मगर नहीं, हिंदुस्तान की सरकार कहती है यह सच्चाई नहीं है। बेरोजगारी बढ़ती जा रही है, हिंदुस्तान की सरकार कहती है सच्चाई नहीं है। महंगाई बढ़ती जा रही है, हिंदुस्तान की सरकार, उनकी जो फाइनेंस मिनिस्टर हैं, कहते हैं नहीं। पूरा कम्युनिकेशन स्ट्रक्चर उनके हाथ में। I understand one thing very clearly. The more I raise people's issues, the more I tell the truth in front of you, the more I will be attacked by the government. It's a simple thing. जितना मैं सच्चाई बोलूंगा, उतना मेरे ऊपर आक्रमण होगा। मेरी प्रॉब्लम यह है कि मैं सच्चाई बोलता हूं, मैं डरता नहीं हूं। तो मैं अपना काम करूंगा, लोकतंत्र के लिए खड़े होने का काम करूंगा, महंगाई का मुद्दा उठाने का काम करूंगा, बेरोजगारी का मुद्दा उठाने का काम करूंगा, और मेरे ऊपर और आक्रमण होंगे। यह सच्चाई है। और जो धमकाता है वो डरता है। ये बात आप समझ लीजिए, जो डरता है वो धमकाता है। किससे डरते हैं? जो आज हिंदुस्तान की हालत है उससे डरते हैं। जो उन्होंने वायदे किए थे, जो उन्होंने पूरे नहीं किए, उससे डरते हैं। महंगाई से डरते हैं, बेरोजगारी से डरते हैं, जनता की जो शक्ति है उससे डरते हैं। क्यों डरते हैं? क्योंकि झूठ बोलते हैं। 24 घंटा ये लोग झूठ बोलते हैं। बेरोजगारी नहीं है, प्राइस राइज नहीं है, चाइना नहीं आया। राजनीतिक दल को डराने की कोशिश सरकार के द्वारा होती है, वो डराने की कोशिश तो आपको, सोनिया जी को, कांग्रेस पार्टी को भी हो रही है। उस डर को किस तरीके से मुकाबला करेंगे? डर है ही नहीं, मुकाबला करने की क्या जरूरत है ही नहीं डर। किस चीज से डरना? डर नहीं। राहुल जी, लगातार कहा जा रहा है कि महंगाई बहाना है, दरअसल आप लोग का निशाना ईडी है। और दूसरा, एक तरफ जहां आप लोग बाहर सड़कों पर उतरे हुए, संसद के भीतर एक तस्वीर देखी गई जहां पर, जिसकी शिकायत भी आपने स्पीकर से की, सोनिया गांधी के साथ स्मृति ईरानी जिस तरह से पेश आई, उसको लेकर आपने शिकायत की। तो उस पर आपकी क्या टिप्पणी है? क्या देखिए, एक बात मैं आपसे कहना चाहता हूं, मैंने पहले भी कह दिया। मैं इस बात को समझता हूं कि जितना भी मैं जनता की इश्यूज को उठाऊंगा, जितनी भी महंगाई की बात करूंगा, अनएम्प्लॉयमेंट की बात करूंगा, कम्युनल हार्मनी की बात करूंगा, उतना मेरे ऊपर आक्रमण होगा। और मुझे अच्छा लगता है, क्योंकि मैं आक्रमण से सीखता हूं।
तो जितना भी ये मेरे मेरे ऊपर आक्रमण करेंगे मुझे फायदा होता है. I get great joy when my political opponents attack me. They are not able to understand this. I get great happiness. अंदर से मुझे बहुत खुशी होती है. क्यों? क्योंकि मुझे अपने जो आइडियाज हैं, अपनी जो सोच है, अपनी जो विचारधारा है, वो और समझ आती है. मुझे बैटलफील्ड जो है वो और समझ आती है. लड़ाई क्यों हो रही है मुझे वो समझ आता है और उससे मुझे बहुत बहुत खुशी होती है. आप एक काम कीजिए, अगर आपको मौका मिले, जो ईडी ऑफिसर्स ने मुझे इंटेरोगेट किया उनसे आप जाके बात कीजिए, वो आपको बता देंगे क्या हुआ उस कमरे में. कांग्रेस पार्टी को नहीं, हिंदुस्तान में कोई भी व्यक्ति किसी भी पार्टी का, नॉन पॉलिटिकल, पॉलिटिकल, फिल्म स्टार, कोई भी अगर सरकार के खिलाफ, उस पे हिंदुस्तान के सारे इंस्टीट्यूशन का वजन पड़ जाता है. यह कांग्रेस पार्टी की बात नहीं है. मैंने जो यहां शुरुआत की, और देश को शायद यह समझ नहीं आ रही है और आएगी बात, लोकतंत्र आज हिंदुस्तान में नहीं है, खत्म हो गया है. डेमोक्रेसी इज नाउ ए मेमोरी इन इंडिया. इट इज नथिंग मोर. एंड देयर आर कॉन्सिक्वेंसेस टू दिस. यू विल सी there are going to be devastating consequences to this, because the people of India are not just going to keep quiet. राहुल जी, मौसमी ने जो सवाल पूछा था, पहला सवाल वही मैं दोहराना चाहता हूँ. आपके पॉलिटिकल ओपोनेंट्स मेनली मल्टीपल बीजेपी लीडर्स का सबने उसका जवाब नहीं आया था सर. किसका नहीं जवाब है? मल्टीपल बीजेपी लीडर्स का आरोप है कि महंगाई सिर्फ बहाना है, क्योंकि आपसे और मिसेस गांधी से ईडी क्वेश्चनिंग कर रही है, इसलिए आप लोग इतना बड़ा हुआ है. नहीं, question all you want. Question all you want. Right? There is absolutely nothing there. Everybody knows it. So question all you want. My job is to resist the idea of the RSS. That's my job. And I'm going to do it. The more I do it, the more I will be attacked. The harder I will be attacked. I am happy. Attack me. देखिए, ये प्रेस कॉन्फ्रेंस आप डिस्ट्रैक्ट करने की कोशिश मत कीजिए. ठीक है, सीधी सी बात है. ये प्रेस कॉन्फ्रेंस महंगाई, बेरोजगारी और देश में जो आज हालत है उसके बारे में है. तो अब उसके बारे में बात करते हैं, क्योंकि वो हिंदुस्तान की जनता के लिए सबसे जरूरी मुद्दा है. तर राहुल गांधी यांची पत्रकार परिषद आणि केंद्र सरकारवरती हल्लाबोल, महागाई संदर्भात सुद्धा आंदोलन संपूर्ण देशभर उभारलं जाणार आहे. यानंतर एक मोठी बातमी आहे, कर्जधारकांसाठी रिझर्व्ह बँक रेपो दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गृहकर्जासह सर्व प्रकारची कर्ज महाग होऊ शकतात. आरबीआय कडून 0.50% व्याजदर वाढवण्याचा अंदाज आहे आणि तशी वाढ देखील झालेली आहे. पतधोरण जाहीर करताना महागाईवरती नियंत्रण मिळवण्याच्या आव्हानासोबतच भारताला मंदीच्या छायेमध्ये न जाऊ देण्याचं देखील आव्हान आरबीआय समोर. रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. आरबीआय आज पतधोरण जाहीर करत असताना रेपो दर वाढवण्यात आलेला आहे. सर्व प्रकारची कर्ज त्यामुळे महागण्याची शक्यता. कर्जधारकांसाठी एक मोठी बातमी, आरबीआय कडून व्याजदर वाढवले जाण्याचे संकेत देण्यात आलेले आहेत. Is that the base effect is at play, and the 4.1% and the 4% in Q3 and Q4 of this year are primarily due to base effects. We can explain in more detail during the press conference, which will come up at 12 p.m. Inflation. Now let me focus on inflation. June 2022 was the 6th consecutive month when headline CPI inflation remained at or above the upper tolerance level of 6%. Looking ahead,
The inflation trajectory continues to be heavily contingent upon the evolving geopolitical developments, international commodity market dynamics, global financial market developments, and the spatial and temporal distribution of the southwest monsoon. Since the last MPC meeting, however, there has been some let-up in global commodity prices, particularly in the prices of industrial metals, and also some softening in global food prices. Domestic edible oil prices are expected to soften further on the back of improving supplies from key producing countries and government's supply side measures. The resumption days ago to temper international prices, though elevated, are on an easing trajectory. Further, the advance of the southwest monsoon is by and large on track, and Kharif sowing has picked up in recent weeks. The shortfall in Kharif sowing of paddy, however, needs to be watched closely. Although the huge buffer stocks that are available are, will provide some kind of moderating impact on possible inflation. तर आरबीआयची ही पत्रकार परिषद आणि याच संदर्भात आपण अधिक बोलूयात. मार्केट एक्सपर्ट आशुतोष वखरे सर आपल्या सोबत आहेत. सर, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. आता रेपो दर 0.50% वाढल्यानंतर काय काय परिणाम दिसतील? नमस्कार जी. हे अपेक्षित होतं, म्हणजे जे बाजारातले लोक आहे, शेअर बाजार म्हणा किंवा बॉन्ड मार्केट म्हणा, हे अपेक्षितच होतं. कारण की पूर्ण जगात जे कोविडच्या वेळेस सगळ्या जगातल्या सेंट्रल बँकांनी पैसे सोपे केले होते, म्हणजे इंटरेस्ट रेट्स व्याजदरी कमी करून, ते आता हळूहळू परत घेणं सुरू आहे. अमेरिकेने केलं, युरो झोन मध्ये केलं. तर ते तसं नाही केलं तर महागाईचा दर हा वर जात राहील, जर का खूप जास्ती पैसा खूप स्वस्त लोकांना मिळत राहिला तर. जे केलं ते अगदी अपेक्षित होतं. त्याच्यामुळे म्हणजे याच्याशिवाय काही पण वेगळं झालं असतं तर कदाचित आश्चर्य झालं असतं. म्हणजे 0.5% त्यांनी जास्तीने वाढवला असता किंवा 0.5% कमीने वाढवला असता. हे अपेक्षित आहे आणि हे झालं. आणि मग आता गृहकर्जाचे व्याजदर थोडेसे वाढू शकतील. आपण जे पण कर्ज घेतो ते सगळे व्याजदर वाढू शकतील. आणि लाभ हा होऊ शकेल की जे डिपॉझिटमध्ये पैसे टाकतो, आजकाल काय बँकांच्या फिक्स डिपॉझिटमध्ये खूप कमी व्याजदर मिळतो आपल्याला, तर कुठेतरी तो काही बँकांमध्ये थोडासा वाढू शकेल आहे. पण हे अगदी आज नाही होणार, पुढच्या आठवड्या 10 दिवसात आपल्याला परिणाम दिसतील. बरोबर. म्हणजे याचा परिणाम सर्वसामान्य जनतेवर, ज्यांचं गृहकर्ज असेल किंवा वाहन कर्ज, कोणत्याही प्रकारचं कर्ज, तर त्यांना कशाला सामोरं जावं लागणार आहे? थोडंसं अजून त्यांना महाग होऊ शकेल. जी. आणि याचा मार्केटवरती नेमका कसा परिणाम होणार आहे आणि किती दिवसात हा परिणाम दिसायला सुरुवात होईल? बघा, स्टॉक मार्केटमध्ये कसं आहे की जर का तुम्हाला जास्ती व्याज बँकांच्या फिक्स डिपॉझिटवर मिळायला लागला तर कोणी शेअर बाजारात कशाला येईल ना. म्हणजे जोखीम असते इकडे. तर मला जोखीम घेऊन समजा 12-15% मिळतात आहे, आणि जोखीमीशिवाय मला समजा कालपर्यंत 6% मिळत होते, आज 8% मिळतात आहे. तर कमीत कमी रिस्क घेऊन जर का जास्ती परतावा मिळत असेल तर कोणी शेअर बाजारात का येईल? म्हणून जेव्हा व्याजदर वाढतात तेव्हा आता तर फार कमी आहे, पण मी एक दिशा सांगतोय तुम्हाला किंवा एक लॉजिक सांगतोय की जसे जसे व्याजदर वाढत राहतील तसं तसं शेअर बाजारावर थोडासा दबाव येतो आणि बाजार पडण्याची शक्यता असते. बरं. पण आत्ता असं म्हणणं योग्य नाही. म्हणजे आज असं झालं तर उद्या असं होईल असं नाही म्हणत आहे. ओके. आता सर्वसामान्यांच्या दृष्टीनं क्रेडिट पॉलिसीकडे तुम्ही कसं पाहता? सर्वसामान्याला आपण समजा 3 भागात डिवाइड केलं. एक, जे लोक कर्ज घेतात, तर जे लोक कर्ज घेतात त्यांनी फिक्स रेटवर कर्ज घेतलं तर कसं त्यांना म्हणजे पुढे व्याजदर वाढत गेले तरी यांचे व्याजदर वाढणार नाही. तर हे आपल्याला एक, जे कर्ज घेतात त्यांनी हा थोडासा अभ्यास करून करायला पाहिजे की मी फिक्स घेतलं म्हणजे पुढचे, मी गृहकर्जाबद्दल बोलतो, म्हणजे पुढचे 3 वर्ष 5 वर्ष माझं व्याजदर वाढणार नाही, आरबीआयने जरी वाढवलं तरी. हा एक भाग झाला. जे बँकांमध्ये फिक्स डिपॉझिट वगैरे मध्ये टाकतात त्यांनी हे बघावं की कोणती बँक जास्ती त्यातल्या त्यात जास्ती डिपॉझिट रेट देते आणि सेफ पण आहे.
नाही तर जास्ती डिपॉझिटच्या याच्यामध्ये रिस्की बँकांमध्ये गेले तर तो प्रॉब्लेम राहील. हे 2 प्रकार. आणि तिसरं, शेअर बाजारातले जे गुंतवणूकदार असतील त्यांनी यासाठी तयार राहावं की शेअर बाजार जर का पडलं या कारणामुळे किंवा अजून जागतिक बाकी कारणामुळे, तर त्यांनी म्हणजे जे आरबीआय गव्हर्नर जे बोलतात आहे की आपली आर्थिक परिस्थिती काही वाईट नाहीये, तर म्हणून त्यांना ही संधी मिळू शकते दीर्घावधीसाठी इंडेक्स फंडामध्ये SIP मधनं निवेश करायची. बरं, आशुतोष वखरे सर, खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि ही सगळी माहिती आम्हाला दिलीत त्याबद्दल. इतरही घडामोडी पाहणार आहोतच एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेक नंतर तुमचं स्वागत मुद्दा महाराष्ट्राचं मध्ये. पुन्हा एकदा राज्यामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. तसंच मुंबई पुण्यातील काही भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट विभागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस ते अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय आणि पुढील आठवडाभर राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग इत्यादी जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता, तर या कालावधीत मुंबई आणि ठाणे परिसरात सुद्धा जोरदार सरींचा अंदाज आहे. पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा इत्यादी भागांनाही प्रामुख्यानं घाट विभागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता, तर औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये पुढील 2 दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि 7 ऑगस्ट पासून काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव तालुक्यामध्ये पावसाचा रुद्रावतार पाहायला मिळतोय. पुराच्या पाण्यामध्ये वाहून जाताना एका झाडावरती लटकलेल्या व्यक्तीची सुखरूप सुटका करण्यात आली. देगाव इथल्या व्यंकट मोरे आपल्या 4 जनावरांसह गावाकडे येत होते, पण पावसामुळे नाल्याला पूर आला होता. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे नाल्याच्या पुलावरून जाताना 4ही जनावरं वाहून गेली. या पुरात मोरे सुद्धा वाहून जात होते, पण सुदैवानं त्यांना एका झाडाचा आधार मिळाला आणि ते त्या झाडावरती जाऊन लटकले. यावेळी सतर्क ग्रामस्थांनी पुढाकार घेत दोरी बांधून या मोरेंना पुरातून सुखरूप सोडवलंय. आता बातमी आहे सिंधुदुर्गातून. आंबोली घाटामध्ये काल रात्री ढगफुटी सदृश पाऊस पडल्यामुळे छोट्या धबधब्याचं पाणी थेट रस्त्यावरती कोसळत होतं. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी सावंतवाडी आंबोली मार्गावरील वाहतूक थांबवली होती. आंबोली घाटमाथ्यावरील डोंगरातून येणाऱ्या पाण्याचा मोठा प्रवाह थेट रस्त्यावरती आल्यानं संपूर्ण रस्ता जलमय झाला होता. मात्र पहाटे पावसाचा जोर ओसरल्यानंतर वाहतूक सुरू करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यातील अडाण नदीला पूर आलाय, त्यामुळे यवतमाळ ते दारव्हा मार्ग बंद झालाय. बोरी अरबच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. महिन्याभरात 3ऱ्यांदा नदीला पूर आला आणि या पावसामुळे शेतकऱ्यांच्या संकटात भर पडली असून उभ्या पिकांना धोका निर्माण झालाय. अहमदनगर जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलंय. अहमदनगर शहरामधून वाहणाऱ्या सीना नदीला पूर आल्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय, तर विशाखापट्टणम मार्गावरची वाहतूक सुद्धा काही काळ ठप्प झाली. शहरातील उपनगर भागातले ओढे नाले बुजवल्यामुळे मोठ्या दुर्घटनेची शक्यता याआधीच वर्तवण्यात आली होती. मात्र प्रशासनानं याकडे साफ दुर्लक्ष केलं. त्याचसोबत शहरात वाढलेलं बांधकाम, अतिक्रमण त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी जागाच नाही आणि आता अनेकांच्या घरांमध्ये आणि इमारतींमध्ये हे पावसाचं पाणी शिरतंय. अहमदनगरमध्ये नदीला आलेला पूर. अहमदनगरला पावसानं चांगलं झोडपून काढलंय. ठिकठिकाणी सिमेंटचं जंगल आणि अतिक्रमण यामुळे हे पुराचं पाणी शहरामध्ये शिरतंय. त्यामुळे अहमदनगरमधली परिस्थिती ही पूरमय अशी झालेली आहे. अनेकांच्या घरांमध्ये, इमारतींमध्ये हे पुराचं पाणी शिरलंय. बार्शी शहर आणि तालुक्यामध्ये 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे बार्शी धाराशिव महामार्गावरती घोर ओढ्याला पूर आला. पुलावरती 5 फूट पाणी आलं. बार्शी धाराशिव महामार्गावरील वाहतूक त्यामुळे पूर्णपणे ठप्प झाली. 2 दिवसात बार्शी मंडळात 128 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
बार्शी तालुक्यातील नदी, ओढे, नाल्यांना पूर आला असून बार्शी शहरात सुद्धा अनेक भागात पाणी साचलं असून शेत शिवारात सुद्धा पाणीच पाणी झालंय. बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडल्यानं नदी नाल्यांना पूर आलाय. सावरगाव तेली इथे पावसाचं पाणी पुलावरती आल्यामुळे गावाचा संपर्क तुटला. त्यामुळे काही काळ शेतात काम करणारे मजूर आणि विद्यार्थी पुलावरतीच अडकून पडले होते. पुलावरून पाणी थेट शेतात शिरल्यानं पिकांचंही मोठं नुकसान झालंय. लातूरच्या औसा तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय. भेटा अंदोरा पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतुकीला देखील फटका बसलाय. अनेक गावांचा संपर्क देखील तुटलाय. या भागातील पुलाची उंची वाढवण्याची वारंवार मागणी करून सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. अकोल्यातील काटेपूर्णा प्रकल्प 84% भरल्यामुळे प्रकल्पाचे 10 वक्र दरवाजे उघडण्यात आले. सध्या या प्रकल्पामधून 503.37 घनमीटर प्रति सेकंद इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्यामुळे हे वक्र दरवाजे उघडण्यात आलेत आणि धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून काटेपूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. भंडारा जिल्ह्यातील शहरी भाग वगळता ग्रामीण भागामध्ये पावसानं तुफान हजेरी लावली आणि हा पाऊस धान पिकाला संजीवनी देणारा ठरलाय. विशेष म्हणजे पावसानं दांडी मारल्यामुळे जिल्ह्याच्या तापमानात सुद्धा कमालीची वाढ झालेली असताना आज अकोल्यात पावसानं लोकांची उकाड्यापासून सुटका केली. हवेत गारवा निर्माण झालाय. 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर मनमाड शहरामध्ये पावसानं हजेरी लावली. त्यामुळे अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र तारांबळ उडाली. पावसामुळे बळीराजा सुखावलाय तर उकाड्यानं त्रस्त नागरिकांना दिलासा मिळालाय. जालन्यामध्ये सुद्धा मुसळधार पावसानं हजेरी लावली. पावसामुळे नंदापूरमध्ये पाझर तलाव फुटलाय. त्यामुळे शेतात घराघरांमध्ये पाणी शिरल्यानं शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झालंय. नाशिकच्या देवपडा गावातील विद्यार्थ्यांना दररोज जीव धोक्यात घालून शाळेत जावं लागतंय. विद्यार्थ्यांना दररोज दमन नदी ओलांडून शाळेमध्ये जावं लागतंय आणि नदीवरती पूल नसल्यामुळे विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय. विद्यार्थ्यांना खांद्यावर घेऊन नदी पार करण्याची वेळ पालकांवरती ओढावली आहे. तर लहानग्या मुलांना आंघोळीच्या मोठ्या पातेल्यात बसून नदी पार करून शाळेपर्यंत पोहोचवलं जातंय. दरम्यान या नदीवरती पूल बांधण्याची मागणी गावकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे. पुढची बातमी. काँग्रेसनं आज महागाई आणि बेरोजगारी विरोधात देशव्यापी आंदोलनाला सुरुवात केली आहे. इतकंच नव्हे तर काँग्रेसचे कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिल्लीतल्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न करतायत. मात्र दिल्ली पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी काही दिलेली नाही. काही ठिकाणी पोलिसांनी या काँग्रेस आंदोलकांना ताब्यात घेतलंय. काँग्रेसनं महागाई आणि बेरोजगारीबाबत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवरती आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसचं महागाई विरोधात देशव्यापी आंदोलन आणि पंतप्रधान निवासाला घेराव घालण्यासाठी निघालेले हे काँग्रेसचे कार्यकर्ते. मात्र पोलिसांनी या कार्यकर्त्यांना अडवून धरलेलं आहे. दिल्लीतली ही आपण दृश्य पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्यासाठी हे काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. काँग्रेसचं देशव्यापी आंदोलन आजपासून सुरू होतंय महागाई विरोधात आणि म्हणूनच पंतप्रधान निवासाला काँग्रेसचे कार्यकर्ते घेराव घालण्यासाठी आक्रमक झालेत. महागाई आणि बेरोजगारी विरोधात काँग्रेसचं आजपासून देशव्यापी आंदोलन. पोलिसांनी बॅरिकेडिंग करून या सर्व आंदोलनकर्त्यांना थोपवून धरले. देखिए ये हम हल्ला बोल का जो कार्यक्रम है वो नरेंद्र मोदी के घर पर जाकर हम लोगों की आवाज पहुंचाना चाहते हैं. काले कपड़े हमारा प्रोटेस्ट का एक निशान है और ये हम बताना चाहते हैं कि पूरे देश के अंदर जो हालात हैं, काला धन लाने की जो बात करते थे, हम उनको बताना कपड़े पहनकर कि वो काला धन नहीं आया.
जो काला धन लोगों ने लोन के माध्यम से लेकर उनके उद्योगपति साथियों को दिया और वो विदेश भाग गए, उनको बताना चाहते हैं कि भैया वो जो काला धन लेकर गए उसको वापस लेकर आओ। जिस तरीके से अपने उद्योगपति मित्रों को मदद कर कर ये उनके खजाने भरना चाहते हैं और गरीब के ऊपर महंगाई की मार मारना चाहते हैं, ये हमारा उसके खिलाफ, बेरोजगारी के खिलाफ और महंगाई के खिलाफ विरोध है। काले कपड़ों से क्या विरोध, मतलब पूरा विरोध किस? ये सिंबॉलिक है, इसके अंदर इसके मायने कुछ नहीं है, इसका सिंबॉलिक है। इसके अंधकार है चारों तरफ। मोदी की सरकार के समय में लोग हाहाकार मचा रहे हैं। आपण थेट जाऊयात, माझे सहकारी अमित मोडक आपल्यासोबत आहेत फोन लाईन वरती. अमित, काँग्रेसनं हे 2 मुद्दे प्रकर्षाने उचलून धरलेत आणि संपूर्ण देशभरामध्ये ही आंदोलनं केली जाणार आहेत, ज्याचे परिणाम आपल्याला आता दिल्लीमध्ये दिसतायत. काय अधिक? बिलकुल श्वेता, एक प्रकारे काँग्रेस पुन्हा एकदा आक्रमक होताना आपल्याला दिसते. खास करून आज जेव्हा राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि एक प्रकारे महागाईच्या बद्दल आंदोलन करतायत. पूर्ण देशभर आंदोलन करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि खास करून दिल्लीमधले काँग्रेसचे कार्यकर्ते जास्त आक्रमक झालेले आपल्याला दिसून येत आहेत. कारण त्यांनी थेट पंतप्रधानांच्या घरापर्यंत मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आणि हा मोर्चा अडवण्यात आलेला आहे. त्यांना त्या रस्त्याने जाऊ न देण्यात आल्यामुळे अनेक ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे आणि हे बॅरिकेडिंग तोडण्याचा प्रयत्न पण काही ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतोय. एक प्रकारे महागाईचा मुद्दा घेत काँग्रेस पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून आंदोलन करताना आपल्याला दिसते. श्वेता जी, अमित, आणि राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेनंतर या आंदोलनाला आता अधिकच बळ मिळतंय. त्यामुळे ज्या आक्रमकतेने राहुल गांधींनी पत्रकार परिषदेमध्ये मुद्दे मांडले किंवा केंद्र सरकारवरती टीका केली, त्यानंतर कार्यकर्ते सुद्धा त्याच ताकदीने रस्त्यावरती उतरलेत. बिलकुल श्वेता, बऱ्याच दिवसानंतर आपल्याला काँग्रेसचे कार्यकर्ते इतक्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरलेले दिसत आहेत. जेव्हा सोनिया गांधींना ईडीची नोटीस देण्यात आली होती तेव्हा आपण काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले बघितले. त्या चौकशी दरम्यान काँग्रेसने एक आक्रमक चेहरा आपल्याला दिसला होता, परंतु तेव्हा देखील त्याला जनसामान्यातून एवढा प्रतिसाद मिळाला नव्हता. कारण हे सोनिया गांधीसाठीच कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असा प्रचार आणि प्रसार करण्यात आला होता आणि त्या मुद्द्याला आपल्याला जनाधार मिळत नाही असं दिसत असताना पुन्हा एकदा ईडीचा मुद्दा थोडा बाजूला करत महागाईचा मुद्दा की जो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू शकेल आणि आपल्याला कुठे ना कुठे त्याचा प्रतिसाद मिळेल असं डोक्यात ठेवून आता महागाईचा मुद्दा घेऊन काँग्रेस रस्त्यावर उतरलेली दिसते. अनेक वेळा टीका पण झाली मधल्या काळात की तुम्ही काँग्रेसची जे लोकांचे जे मुद्दे आहे ते घेऊन काँग्रेस आंदोलन करत नाही, तर फक्त गांधी कुटुंबाच्या आजूबाजूला काही घडलं तरच काँग्रेस आक्रमक होते. आणि त्या भावनेला, त्या जनभावनेला किंवा त्या मताला कुठे ना कुठे छेद देत आता बेरोजगारी, महागाई असे जनसामान्याचे मुद्दे घेऊन काँग्रेस आपल्याला रस्त्यावर उतरलेली दिसते. बघूया की हे आंदोलन किती मोठं होतं किंवा किती दिवस हे सातत्यानं करू शकतात. तुर्तास तरी आपल्याला दिसते की आज दिवसभर काँग्रेस देशभरात, महाराष्ट्रात रस्त्यावर उतरलेली दिसेल आपल्याला महागाईच्या मुद्द्यावर. बिलकुल अमित, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. दिल्लीमधली सध्या दृश्य आपण पाहतोय. दिल्लीच काय तर संपूर्ण देशभर काँग्रेसच्या वतीनं महागाई आणि बेरोजगारी विरोधात आंदोलनं केली जाणार आहेत आणि त्यासाठी दिल्लीत आंदोलनाला सुरुवात झाली असता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते निघालेत. मात्र पोलिसांनी बॅरिकेडिंग करून त्यांना जागीच अडवलेलं दिसतंय. थोड्याच वेळापूर्वी राहुल गांधी यांची पत्रकार परिषद आपण ऐकली. त्यांनी देखील काळी फीत बांधलेली होती आणि ते महागाई आणि बेरोजगारी विरोधात बोलत होते, केंद्र सरकारवरती टीका करत होते आणि तोच धागा पकडत आता काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावरती उतरले, जे संपूर्ण देशभर आंदोलन करणार आहेत. कि कोविड की समस्याओं के बावजूद भारत की आर्थिक व्यवस्था दुनिया के कई बड़े देशों की तुलना में अच्छी है, सबसे अधिक पूंजी निवेश हुआ है और दुनिया के बड़े बड़े संस्थाओं ने भी भारत के आर्थिक मैनेजमेंट की तारीफ की है. इसी महंगाई और कोविड के बावजूद 200 करोड़ फ्री वैक्सीन लगाया गया और बाकी 80 करोड़ लोगों को आज तक भोजन कराया जाता है.
तो जब भी चर्चा होती है तो कांग्रेस पार्टी चर्चा करके भाग जाती है। साफ झूठ बोला राहुल गांधी ने। मैं आरोप जिम्मेदारी से लगा रहा हूं। अभी 2 दिन पहले जो सदन की चर्चा हुई उसमें कांग्रेस पार्टी के लोगों ने भाग लिया कि नहीं लिया? बड़े तीखे निम्न स्तर के आरोप लगाए कि नहीं लगाए? ये झूठ क्यों बोला राहुल गांधी ने कि उनको बोलने नहीं दिया जाता है? ये देश को बताना जरूरी है। तो महंगाई और बेरोजगारी एक बहाना है, सही कारण है ईडी को धमकाना, डराना और परिवार को बचाना। यह है पूरा मामला। मैं पुनः इसको कहूंगा, महंगाई और बेरोजगारी की चर्चा एक बहाना है, मूल रूप से ईडी को डराना, धमकाना और परिवार को बचाना है। राहुल गांधी जी, आपने लोकतंत्र पर आज बहुत ही शर्मनाक बात कही है, गैर जिम्मेदाराना बात कही है। राहुल गांधी को हम क्या कहें? उनकी दादी जी ने देश में इमरजेंसी लगाई थी। आज मीडिया पर भी बहुत हमला किया उन्होंने। इमरजेंसी में बड़े बड़े संपादकों को जेल में बंद किया गया था, सेंसर लगाया गया था। और राहुल गांधी, याद करिए, आपकी दादी जी ने कमिटेड जुडिशरी की बात की थी। कुछ याद है आपको? लोकतंत्र की नसीहत हमें देते हैं। पहले राहुल गांधी, आप एक सवाल का जवाब दीजिए, आपकी पार्टी में लोकतंत्र है क्या? आई रिपीट, मिस्टर राहुल गांधी, प्लीज रिप्लाई टू दिस स्ट्रेट क्वेश्चन। डू यू प्रैक्टिस डेमोक्रेसी विद इन योर पार्टी? आपकी पार्टी में अच्छे नेता हैं, हम भी जानते हैं, लेकिन बस सोनिया जी, राहुल जी और प्रियंका जी, यही तो 3 कहानी है। आपकी अगुवाई में कांग्रेस पार्टी बार बार हारती है। कांग्रेस पार्टी को अगर जनता वोट नहीं देती है तो कृपया करके लोकतंत्र पर क्यों आप ठीकरा फोड़ते हैं राहुल गांधी? वाई यू ब्लेम डेमोक्रेसी व्हेन द पीपल ऑफ इंडिया रिजेक्ट यू विथ रिपीटेड रेगुलरिटी? अब इसके लिए हम कहां से जिम्मेवार है भाई? 19 के चुनाव में आपने हमारे लोकप्रिय प्रधानमंत्री पर क्या क्या नहीं कहा, जिन शब्दों को हम कह नहीं सकते। चौकीदार को लेकर उन्होंने क्या क्या शब्द नहीं कहा। देश ने रिजेक्ट कर दिया, आपको और कस के हरा दिया, हमें और बहुमत दे दिया। आपकी बहन गई उत्तर प्रदेश में, लड़की हूं, लड़ सकती हूं का नारा लेकर के, तो जनता ने आपको 1 सीट नहीं दिया। आप बंगाल गए, वहां आप साफ हो गए। तो राहुल जी, अगर आपकी बात जनता सुनती नहीं है तो आप हमें क्यों ब्लेम कर रहे हैं? ये खींच करना बंद करिए। सही सवाल यह है कि कांग्रेस का लोकतंत्र भ्रष्टाचार तंत्र था। Democracy under Congress party had become an epitome of corruption. आज नरेंद्र मोदी की अगुवाई में सत्ता के गलियारों में बिचौलियों के लिए दरवाजे बंद हैं। डिफेन्स डील में कोई कट नाही होत। रविशंकर प्रसाद बोलत होते आणि त्यांनी काँग्रेसवरती केलेली टीका। यानंतर आता पुढच्या बातमीकडे वळतोय। विधान भवनामध्ये काँग्रेसची बैठक होते आणि या बैठकीसाठी अशोक चव्हाण, नाना पटोले तसंच बाळासाहेब थोरात या बैठकीला हजर आहेत। काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक विधान भवनामध्ये होतीये आणि या बैठकीसाठी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत। काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, नाना पटोले, बाळासाहेब थोरात या बैठकीला हजर आहेत। मात्र काँग्रेस आता राजभवनावरती मोर्चा काढणार आहे, कारण जे देशव्यापी आंदोलन काँग्रेसकडून
राबवलं जातंय, केलं जातंय ते आता मुंबईमध्ये सुद्धा. आणि याच संदर्भात काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक विधान भवनामध्ये होतीये. याच संदर्भात अधिक बोलूयात. आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्यासोबत आहेत. विनोद, संपूर्ण देशभरात होणारं आंदोलन मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कसं होणार, यासाठी ही काँग्रेसची बैठक, काय अधिक माहिती? काँग्रेस पक्ष आज देशामध्ये महागाई, भ्रष्टाचार, जीएसटी, त्यानंतर ईडीची कारवाई, शेतकऱ्यांना मदत यासारख्या अनेक गोष्टीला घेऊन आंदोलन करणार आहेत. दिल्लीमध्येही काँग्रेस पक्ष कार्यालयामध्ये महागाईच्या विरोधात आंदोलनाला ठाणं मांडलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर देशभरात आंदोलन म्हणून महाराष्ट्रातही आंदोलन करत आहे. महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन येथे एक बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये अशोक चव्हाण, नसीम खान, वर्षा गायकवाड, चंद्रकांत हांडोरे, बाळासाहेब थोरात यासारखे अनेक वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित आहे. आणि खास करून राजभवनावर हा मोर्चा जाणार आहेत आणि त्यासाठी या ठिकाणी एक रणनीती आखण्याचं काम केलं जात आहे. परंतु दुसरीकडे राजभवनकडे जाणारा जो मार्ग आहे त्या मार्गावर मात्र पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे. पोलीस प्रत्येक गाडीला चेक करून राजभवनकडे जाऊ देत आहे आणि खास करून ज्या भागामधून म्हणजे हँगिंग गार्डन मधून जे मोर्चा निघाला होता त्या ठिकाणी जे झेंडे होते ते झेंडेही काढण्याचं काम पोलिसांकडून करण्यात आलं आहे आणि काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन कलम जमावबंदी 144 लागू करण्यात आला आहे. त्यामुळे शक्यता अशी नाकारता येत नाही की हे जे नेते विधान भवनमध्ये बैठक करत आहेत या नेत्यांना इथेच अटक करण्याचं नियोजन पोलिसांकडून केलं जात आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे विधान भवन पासून जे जाणारे नेते राजभवनाकडे जो मोर्चा जाणार होता तो मोर्चा मात्र पुढे जाणार नाही याची माहिती या ठिकाणी येत आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज असून हे जे वरिष्ठ नेते आहेत या वरिष्ठ नेत्यांना विधान भवनमध्येच अटक करण्यात येणार असल्याचंही बोललं जात आहे. जी विनोद, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आपण या घडामोडींचे अपडेट घेत राहूच. काँग्रेसच्या विधान भवनातल्या बैठकीनंतर नेमकं काय काय होतं, हे आंदोलन मुंबईमध्ये कसं चालतं. एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेचच परत येऊयात. पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. भंडारा गोंदिया जिल्ह्यात पसरलेल्या कोका अभयारण्यामध्ये पर्यटकांना वाघाचं दर्शन घडलं आणि या अभयारण्यामध्ये हमखास पर्यटकांना वाघोबाचं दर्शन होत असतं. अलीकडे वाघाचं दर्शन सतत होत असल्यामुळे आता पर्यटकांचा ओढा सुद्धा या अभयारण्याकडे वाढलेला आहे. काही पर्यटकांना जंगल सफारी करताना मुक्त संचार करणारा वाघ नजरेस पडला आणि यावेळी या वाघाची डरकाळी देखील कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. आणि बातमीसोबतच वेळ झाली आहे मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकवरती सुद्धा आम्हाला फॉलो करा. वाहतूक पोलिस